तर नमस्कार मित्रांनो, सकाळ झालेली आहे, 9 वाजलेले आहे. मी पण झोपेतून उठलेलो आहे. तर बाळू म्हणला सकाळ सकाळ आपण निलेश दादा काळे यांच्या काही ना बैल बघायला जायची. देवा बैल त्यांनी नवीन खरेदी केलेली. तर बाळू का होत तूच नाही उरकणार, मला म्हणतो उरक पर उर का आता आम्हाला जायचे. आदित्य काय करतो इकडे काय माहिती, खोबरं फोडते सकाळ सकाळ. आंघोळ नाही करीत काय नाही, पूजेची झाली आंघोळ आता शिक. अण्णा गेले तिकडं डिझेल घेऊन, डिझेल वाचायला ट्रॅक्टरला. ट्रॅक्टर घेऊन जायला लागेल मला कुठेतरी फिरायला. तर आता आम्ही आलोय शिरूर मध्ये. तर आम्ही आलोय आता त्यांच्या घरात. बाळू बसला इथं आणि हे बघा ट्रॉफी, एवढ्या ट्रॉफी आहे, अजून ट्रॉफी आहे तिकडे घरात. ते हे बघा, हे काठापूरला झालेले शर्यत आहे ना, त्याचे हे बक्षीस आहे. हे त्यांचे जुने बैल, जुन्या बैलांचे फोटो आहे. इकडे एवढ्या मोठमोठ्या ट्रॉफी आहे. तर आम्ही आलोय त्यांच्या घरात. हे पहा इकडे, हा पहा त्यांचा पंडित, हा चेअरमन आणि हा जपान, हे 3 बैल आहे. इकडं हा हिरा आहे, हा हिरा आणि सोना असेल आहे ना. हा, ही त्यांची फोटो फ्रेम आहे. बघा त्यांच्या काही पोपट पण आहे, त्याला पपई आहे खायला, टोमॅटो आहे, चपाती खाल्लेली पठ्ठ्याने आता. ही त्यांची गाडी बैल व्हायची, एवढी मोठी गाडी आहे त्यांच्याकडे. हा त्यांचा ट्रॅक्टर आहे खाणं व्हायचा. तर ही त्यांची घोडी, इथं ही 2 लहान वासरं आहे. इकडे ह्या 2 गाय आहे, हे जर्सी गाय आहे. तिकडून एक बैल पाहतो इकडे बा खिडकीतून दिसला का. हा, आता आपण त्या गोठ्यात जाऊ. आता आम्ही आलो या मेन गोठ्यात. इथं बा त्यांची छकडी आहे, हे गाडे, ही त्यांची बैल आहे सगळी. बा कसं वातावरण एकदम कूल ठेवलंय, फॅन वगैरे चालू आहे, एवढी सोय आहे बैलांची. हा त्यांचा नखऱ्या, हिंद केसरी नखऱ्या. तर आता मध्ये ना नखऱ्या आणि शंभूनी मालशिराच्या मैदानात हिंद केसरीचा किताब पटकावला ना, हाच तो नखरे आहे. ही वासर आहे, हा आपला जलवा आहे. जलवा बघा कसा स्टाईल मध्ये बसलाय, आहे का नाही बाळू. आराम चाललाय, फॅन वगैरे चालू आहे मस्त पैकी. हे सर्व बैल आहे निलेश दादांचे. इकडं पण आहे, तो बघा तो आहे का लकी ना. हा हा लकी. हा, हे पण वासरू आहे, सगळी टॉपची वासरं आहे यांच्याकडे. हाच तो 50 लाखाचा देवा. आम्ही खास हा बघण्यासाठी आलो होतो. बा कसं आहे, रुबाबदार आहे का नाही एकदम. शिंग बघा त्याची कशी टोकदार. हा बघा कसा मानवर करून उभा राहिलाय. या इकडं पुढं पुढं, एवढी सगळी बैल आहे त्यांची. टोटल किती बैल आहे बाळू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 बैल आहे. आणि तिकडे 2 ती वासर आहे, 16 बैल आहे. बाळू तुमचा फोटो काढायचे का बाळू यांच्या बरोबर. हात नाही, लांबूनच. हा बैल बघा कसा हरनावानी आहे का नाही, सेम हरनावानी दिसतोय, कान बिन वगैरे. तर आम्ही आलो आता शरद भाऊ काळे यांच्या घरी. हा बा त्यांचा बैल आहे बघा, वाघ राखणदार कसा इथे. ही त्यांची वासर आहे इकडे, इकडे पण आहे, पण आतला तो मारितोय त्याच्यावेळी नको. इकडे एक बघा तांबड नवीन वासरू आहे त्यांच्याकडे.
आम्ही आलो इकडे शरद दादांच्या आतल्या गोठ्यात. हे बघा हो, कारवड आहे का गोरा आहे रे बाळू? कारवड वाटत ही. अरे वा, इकडे एक झाले, काल परवा झालेलं वाटते. तर बघा इकडे एक यांचा खास बैल आहे. कसं आहे, आग कशी आहे त्याची, लांबूनच गुरकत आहे, दिसत नाही इकडून स्पष्ट. बघा बैल आहे. मी आलोय घरी आता. पूजा लगेच रुसली, म्हणली तुम्हाला लय बैलांचा नाद लागलाय सध्या. बघा ही आमची गाय आहे का, हिने तर काय दिलं का, ही कारवड दिली. ती काय आता गाठात काय न्यायच्या कामाची तरी. हा गाय का, तो तिकडे नेली अण्णांनी चरायला, दिसली का. बैल घ्यायचं डोक्यात आमच्या, तेवढंच राहिले सगळं झाले. हा पाहिलं एक बैल तुम्हाला माहितच ना आपल्या की काळा बैल होता. हे काय इथं बांधायचो, नवीन नवीन पळाला, पण नंतर काय आलं काय माहिती, डायरेक्ट गाठा जाऊन उभा राहायचा, टाकला ठोकून. जा आता हिंडू इकडे. इथे शेजारी ऊस आहे, ऊसातून यायचा बिबट्या तिकडे निवांत बसलाय. गाईला आरडते, आता दूध काढायला लागेल गाईचं. देऊ का वासरू सोडून? वासरू पाजायचे तिला. वासरू बघा इकडे काय बघतो, अजून टाइम आहे दूध प्यायला. काय आले, रोज अंधार पडतोय संध्याकाळच्या पारी, आहे का नाही सुनील महाराज? परवडत का तरी? हा, एक तर बिबट्याची भीती आहे. बिबट्या असा गुपचूप यायचा, कधी धरीन माणसाला सांगता येईल का. एक तर बिबट्या पिकलाय. चला बाकीची मंडळी पुढे, त्याची जरा गाठ घ्यायला जाऊ आपण. पूजाला मी आवाज दिला, म्हणलं अंधार पडलाय, मला लय भीती वाटत. हे काय सगळीकडे. तर पूजा लगेच गाय गाय पळत आली, मी घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी. ऐका नाही सुनील महाराज, त्याच्यामुळे आता काही भेव नाही मला. इकडे बघा, बघू बघू, अय बघू काय आलं. हा काय नाही, मग जा. मला वाटलं काय झालं, काय पार काय काय पळत आला माझ्या. आदित्यने ते शेवटी वाघाला घाबरून खाट त्यांनी इकडे आणलीच. मला वाटलंच होतं वाघाला घाबरणार, पण येतं वाघच घेऊन आल्या डायरेक्ट. वाघ बसा. संकेतराव आले अचानक घरी. काय ठरलं संकेतराव? संकेतराव काय ठरलं? निवांत ठरलं का? सुनील महाराज तुमचं काय ठरलंय? काहीच नाही. अण्णांनी कारले आल्या कुठून तरी. पूजा तर कारले ठेव घरात. कारले. तर मित्रांनो आता लाईट आलेली आहे, तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.